आपण जरा विचार करूया. हजारो वर्षांपासून चालत आलेली आपली शेती आणि दुसरीकडे आजचं आधुनिक तंत्रज्ञान. आता कल्पना करा की या दोघांना एकत्र आणलं तर काय होईल. आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत. तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य कसं आणि किती बदलू शकतं हे आपण समजून घेणार आहोत. एकेकाळी जिथे नांगर चालायचा तिथे आता ड्रोन उडतायत आणि पारंपरिक ज्ञानाला जोड मिळाली आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. हो, शेतीचं चित्र इतक्या झपाट्याने बदलतंय, पण हे लक्षात घ्यायला हवं की या बदलामुळे फक्त नव्या संधीच नाही तर नवी आव्हानंसुद्धा शेतकऱ्यांसमोर उभी आहेत. पण विचार करा, काय होईल जर शेतकऱ्याच्या हातातला तोच साधा स्मार्टफोन त्याचा सर्वात हुशार आणि विश्वासू साथीदार बनला तर? असा साथीदार जो त्याला सांगेल की पिकावर नेमकी कोणती कीड पडली आहे, जो त्याला हवामानाचा अगदी अचूक अंदाज देईल आणि हो, बाजारभावसुद्धा सांगेल. नाही, ही आता फक्त कल्पना राहिलेली नाही आणि हेच आहे आजच्या आपल्या विश्लेषणाचं केंद्रबिंदू. आपल्याला माहितीये, शेतकऱ्याचं आयुष्य खरंच सोपं नसतं. कधी अवकाळी पावसाचं संकट, तर कधी पिकावर अचानक येणारी कीड आणि बाजारभावाची अनिश्चितता तर पाचवीलाच पुजलेली. या सगळ्या गोष्टींना त्यांना रोज तोंड द्यावं लागतं. आणि हे आव्हान किती मोठं आहे याचा अंदाज घ्यायचा आहे तर हा आकडा ऐका. तब्बल 152 लाख हेक्टर. हो, फक्त आपल्या महाराष्ट्रात एकाच म्हणजे खरीप हंगामात एवढ्या प्रचंड जमिनीवर शेती होते. आता विचार करा, या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती वेळेवर पोचवणं हे किती महत्त्वाचं आणि किती अवघड काम असेल. पण ह्याच मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आता एक नवीन, एक अभिनव उपाय समोर आलाय. एक असा डिजिटल साथीदार जो शेतकऱ्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून उभा राहतोय. आणि याचं नाव आहे महाविस्तार AI. बरं, हे एक सरकारी ॲप आहे, पण याचं वैशिष्ट्य काय? तर हे ॲप वापरतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे स्वतः विचार करणारं तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे ॲप शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी पटकन आणि अचूकपणे देतं. म्हणूनच बघा, याला फक्त एक ॲप नाही तर एक विश्वासार्ह डिजिटल मित्र असं म्हटलं जातं. आणि का म्हटलं जातं? कारण हा मित्र 24 तास शेतकऱ्यांच्या सेवेत हजर असतो, त्यांना योग्य तो सल्ला देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढवतो. आणि हो, हा प्रकल्प पूर्णपणे विश्वासार्ह आहे. याचं कारण म्हणजे याच्या मागे महाराष्ट्र शासन, एक्स्टेप फाउंडेशन आणि सेंटर फॉर ओपन सोसायटल सिस्टम्स म्हणजे COS यांसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्था उभ्या आहेत. या ॲपच्या लॉन्चची वेळसुद्धा अगदी अचूक साधली गेली होती. बरोबर खरीप हंगामाच्या सुरुवातीला, म्हणजे जेव्हा पेरणीची लगबग सुरू होते तेव्हाच शेतकऱ्यांच्या हातात हे एक शक्तिशाली साधन देण्यात आलं, जे त्यांना पेरणीपासून थेट कापणीपर्यंत मार्गदर्शन करणार होतं. चला तर मग आता डोकावून पाहूया, या डिजिटल मित्राच्या टूलकिटमध्ये शेतकऱ्यांसाठी नक्की काय काय आहे आणि ते नेमकं कसं काम करतं. तर बघा, या ॲपची खरी ताकद याच्या फीचर्समध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी AI चॅटबॉट आहे. रोजचे बाजारभाव कळतात, हवामानाचा एकदम अचूक अंदाज मिळतो आणि इतकंच नाही तर नवीन तंत्रज्ञान शिकवणारी एक डिजिटल शेती शाळासुद्धा आहे. सगळं काही एकाच ठिकाणी. हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण घेऊया. कल्पना करा, एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने जीवापाड जपलेलं पीक आहे आणि त्यावर अचानक कुठली तरी अज्ञात कीड किंवा रोग पसरतोय. आता अख्खं पीक धोक्यात आलंय. अशा वेळेस हे ॲप काय करतं? खूपच सोपं आहे. फक्त त्या खराब झालेल्या रोपाचा एक फोटो काढायचा, तो ॲपवर अपलोड करायचा आणि बस, काही क्षणातच AI तुम्हाला शास्त्रीय माहितीच्या आधारावर सांगेल की नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि त्यावर उपाय काय. याने शेतकऱ्याचा वेळ तर वाचतोच, पण पिकाचं मोठं नुकसानसुद्धा टळतं. आणि याचा आणखी एक खूप महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे निदान अचूक झाल्यामुळे उगाचच रासायनिक खतं आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो. यामुळे काय होतं तर जमिनीचं आरोग्य सुधारतं आणि पर्यावरणस्नेही शेतीला सुद्धा एक प्रकारे प्रोत्साहनच मिळतं. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण या सगळ्याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात म्हणजे जमिनीवर किती फायदा झाला? चला आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर हाच आहे की या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरंच काही बदल घडलाय का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच घडलाय. आणि जे आकडे समोर आले आहेत ते खूपच प्रभावी आहेत. ऐका तर, या ॲपमुळे शेतकऱ्यांना अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले आणि याचा परिणाम काय झाला तर त्यांच्या पीक उत्पादनात तब्बल 20 ते 30% वाढ झाली. ही खूप मोठी वाढ आहे. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही.
पीक तर वाढलंच, पण अनावश्यक खतांवर आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचल्यामुळे शेतीच्या एकूण खर्चात 15 ते 20% बचत झाली. म्हणजे विचार करा, उत्पादन जास्त आणि खर्च कमी, हा तर दुहेरी फायदा झाला. पण हे फायदे फक्त आकड्यांपुरते मर्यादित नाहीत, हे लक्षात घ्या. याच्या पलीकडे जाऊन आपले शेतकरी आता जास्त सक्षम होत आहेत. विशेषतः महिला शेतकरी सुद्धा नवीन तंत्रज्ञान शिकत आहेत. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने ग्रामीण भारतात एका डिजिटल क्रांतीची ही पायाभरणीच आहे. तर मग भविष्याचं काय? हे तंत्रज्ञान भारतीय शेतीला येत्या काळात कुठल्या दिशेने घेऊन जाईल? एक गोष्ट नक्की, महाविस्तार ॲप हे फक्त एक साधन किंवा एक ॲप्लिकेशन नाहीये. ते एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. हा बदल आहे पारंपरिक शेतीला डेटा आणि विज्ञानाच्या मदतीने एका आधुनिक, जास्त हुशार आणि फायदेशीर व्यवसायात रूपांतरित करण्याचा. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच की महाराष्ट्रात सुरू झालेला हा जो यशस्वी प्रयोग आहे तो जर संपूर्ण भारतात राबवला गेला तर तो आपल्या देशाच्या शेतीमध्ये एक नवी डिजिटल हरित क्रांती घडवून आणू शकेल का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?